जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील निमगव्हाण इथं सूर्यकन्या तापी जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। दादाजी धुनीवाले दरबार इथं 1947 पासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून यंदाही तापी नदीची विधिवत पूजा, 108 मीटर साडी चोळीचा ओटीभर आहेर आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यास महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी मोठी उपस्थिती लावली आहे। चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील दादाजी धुनीवाले दरबारात दरवर्षी सूर्यकन्या तापी जन्मोत्सव मोठ्या श्रद्धाभावाने साजरा केला जातो। 1947 पासून सुरू झालेली ही परंपरा आजही अविरत सुरू आहे। जन्मोत्सवा दिनानिमित्त तापी नदीच्या विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर वाजत गाजत 108 मीटर साडी चोळीचा ओटी भर आहेर तापी मातेला अर्पण करण्यात आला। या धार्मिक सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। पंचक्रोशीसह गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। तापीमाई जन्मोत्सव आषाढ शुद्ध सप्तमी। तापीमाईचा जन्म उत्सव स्वामी परमपूज्य स्वामीजी भक्तानंदजी गुरुदेवानंदजी परमहंस यांनी 1947 पासून दादाजी धुनीवाले दरबार निमगव्हाण सत्यप्रकाशगड येथून ही परंपरा चालू ठेवलेली आहे। आज महाराष्ट्रात सर्वप्रथम स्वामीजींनी तापीमाई जन्मोत्सव सोहळा साजरा करायला सुरुवात केली। आज तापीमाई किनाऱ्यावर बऱ्याच गावांमध्ये, बऱ्याच तीर्थक्षेत्रांमध्ये तापीमाईचा जन्मोत्सव आजच्या दिवशी साजरा केला जातो। तापीमाईचं उगमस्थान मध्य प्रदेशात मुळताई येथून आहे। तिथे सुद्धा तापीमाई जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। ही परंपरा स्वामीजींनी 1947 पासून चालू ठेवलेली आहे। तापीमाई जन्मोत्सवाच्या दिवशी इथे दाल तिखटचा स्वादिष्ट भंडारा होतो आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून स्वामींचे भक्त, तापीमाईंचे भक्त इथे मोठ्या प्रमाणात येतात आणि तापीमाईच्या पाण्याने आंघोळ करून आपलं ऋणमुक्त होतात। तापीमाईच्या पूजेसाठी पूजेचे विविध प्रकारच्या थाळ्या सजवलेल्या असतात। हवनसाठी सर्व 5 प्रकारची फळं असतात, नारळ असतात आणि 31 साड्या, 6 वारी 31 साड्यांची एकच साडी बनवली जाते, जी तापीमाईच्या पात्रामध्ये आरपार पुरते ती साडी सोडली जाते दरवर्षी। अशा प्रकारे तापीमाईचा जन्मोत्सव निमगव्हाण दादाजी धुनीवाले दरबार, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे साजरा केला जातो।